वेलकम टू द शिप्राज किचन गाईज. आज आपण बनवणार आहोत व्हेज कोरमा. सुरुवातीला मिरे, लवंग, जिरे, वेलदोडे, दालचिनी, बदाम फूल, धने आणि एक तमालपत्र घ्यायचं आहे. आता हे सर्व खडे मसाले बारीक गॅसवर परतून घ्यायचे. एकदा का त्यांचा खमंग असा वास यायला लागला तर त्यामध्ये आपण ओलं खोबरं घालत आहोत आणि ते पण थोडंसं परतून घ्यायचं. थोडेसे काजू, 2-3 पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं घालून परतून घ्यायचं. आता हे भाजलेलं मिक्सचर एका मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्या पेस्टचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. आता त्या सेम भांड्यामध्ये थोडंसं तेल, जिरे, तमालपत्र आणि एक बदाम फूल घालून परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडासा कांदा, टोमॅटो घालून परतून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो थोडासा भाजल्यानंतर आपण तयार केलेलं मिक्सचर त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि तेही थोडंसं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं भाजल्यानंतर त्यामध्ये तिखट, हळद, गरम मसाला, जिरे पावडर, धने पावडर घालून परत थोडंसं हलवून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. तर या पेस्टमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. मी यामध्ये बटाटे, फ्लॉवर, हिरवे वाटाणे, पनीर आणि थोडेसे काजू चवीसाठी घातलेले आहेत. त्याला हलवताना खूप हलक्या हाताने हलवायचं आहे. तर या मिक्सरमध्ये थोडंसं पाणी ॲड करा. त्याला 10 मिनटं वाफ येण्यासाठी सोडून द्या. एक उकळी आल्यानंतर यामध्ये आपण फ्रेश क्रीम घालणार आहोत. तर अशा तऱ्हेने आपला व्हेज कोरमा तयार आहे.